दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ध्वजारोहण केलं आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटोंची उपस्थिती होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया गेट इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि यावेळी पुष्पहार अर्पण करून त्यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली। लष्कराच्या रणगाड्यांची कर्तव्यपथावर परेड पार पडलेली आहे आणि T-20 हे लष्कराचं मुख्य T-90 हे लष्कराचे मुख्य रणगाडे आहेत आणि कॅप्टन नवजोत अटवाल यांनी या परेडचं नेतृत्व केलं। कर्तव्यपथावर गोव्याच्या चित्ररथातून गोव्याची संस्कृती दाखवण्यात आली आहे। गोव्याच्या प्रसिद्ध दिवज आणि कावी कलेचं सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आलं। कर्तव्यपथावर झारखंडचा चित्ररथ आणण्यात आला। यावेळी रतन टाटा यांची कामगिरी या रथातून दाखवण्यात आली। रतन टाटांना आदरांजली वाहण्यात आली। कर्तव्यपथावर महिला बालकल्याण मंत्रालयाचा चित्ररथ सादर करण्यात आला आणि यावेळी चित्ररथातून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला। कर्तव्यपथावर हरियाणाच्या चित्ररथातून बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यात आला। या चित्ररथातून हरियाणाची साक्षरता वाढवण्यासंदर्भातही संदेश देण्यात आला। उत्तराखंडच्या चित्ररथाने कर्तव्यपथावर लक्ष वेधलं आणि या चित्ररथातून प्रसिद्ध एपण कलेचं सादरीकरण करण्यात आलं आणि या चित्ररथातून उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्यात आलंय। कर्तव्यपथावर आंध्र प्रदेशच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधलं। इको फ्रेंडली लाकडी खेळण्यांचा चित्ररथानं सर्वांचंच लक्ष वेधलं। गुजरातच्या चित्ररथात स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन घडवण्यात आलं आणि यावेळी कलाकारांनी मणियारा कलेचं सादरीकरण केलं। कर्तव्यपथावर पंजाब राज्याचा चित्ररथ सादर करण्यात आला। पंजाबच्या कृषी प्रधान संस्कृतीची वैशिष्ट्य चित्ररथातून दाखवण्यात आली। यासोबतच पंजाबच्या समृद्ध संगीत वारशाचं दर्शन घडवण्यात आलं। कर्तव्यपथावर नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधलं। अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानातील प्रगतीचं प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं। ग्रामीण विकास मंत्रालयाच्या चित्ररथातून ग्रामीण विकासाची झलक दाखवण्यात आली। सोबत केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेवर आधारित थीमचं सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आलं। कर्तव्यपथावर महाकुंभ मेळाव्याचे दर्शन घडवून आणणारा उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला। चित्ररथातून महाकुंभ मेळ्याचं दर्शन घडवण्यात आलं। बिहारच्या चित्ररथातून नालंदा विद्यापीठाची भव्यता दाखवण्यात आली। यासोबतच बिहारच्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचं दर्शन या चित्ररथातून घडवण्यात आलं। अर्थ मंत्रालयाकडून कर्तव्यपथावर चित्ररथ सादर करण्यात आला। देशाच्या बँकिंग क्षेत्रातील विकासाची झलक या चित्ररथातून दाखवण्यात आली। सोबत वित्तीय साक्षरतेवरही या चित्ररथातून भर देण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदानात ध्वजारोहण सोहळा पार पडला। ठाण्यात 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंडमध्ये ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी पार्कवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया असं प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील DK मोरे विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। बैठक व्यवस्थेतून संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली। अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम इथल्या जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला। अकोल्याचे पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आणि यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले।
पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकमेकांच्या बाजूला बसल्यानं चर्चांना उधाण आलं. हिंगोलीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या समारंभाला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. जळगावातील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकर यांच्या हस्ते पोलीस मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गोंदियाच्या कारंजामधील पोलीस मुख्यालयात गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि यावेळी वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अलिबागच्या पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अकोल्यातील वंचितच्या बहुजन आघाडीच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पठारावर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत लक्षवेधी सजावट केली होती. भुसावळमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. भुसावळच्या DRM कार्यालयासह विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आलं. शासनाच्या वतीनं ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. लोणावळ्यातील एकविरा गडावर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून एकविरा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली. तसंच मंदिराबाहेर तिरंगी फुगे लावण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आणि विविध फुलांचा वापर करत तिरंगा ध्वजाप्रमाणे मंदिराला सजवण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीत ध्वजारोहण केलं. भिवंडीच्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात त्यांनी ध्वजारोहण केलेले आणि यावेळी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती भेट देत भागवत यांचं स्वागत करण्यात आलं. गोरेगावच्या म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वास्तू हाईट्स आणि स्वराज्य सोसायटीच्या वतीनं आयोजित सोहळ्यात 8ही इमारतींमधील शेकडो रहिवासी सहभागी झाले आणि यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी नृत्य, गायन, भाषण असे विविध कला प्रकार सादर केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. आयुक्त कैलास शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि यावेळी पालिका कर्मचारी देखील उपस्थित होते. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील MIDC पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊन देखील तानाजी सावंत गैरहजर राहिल्यानं पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यात. मात्र तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत प्रताप सरनाईकांनी सारवासारव केली. जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत मोठा खुलासा केला. उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते. सर्व शिवसेना आमदारांनी शिंदेंची समजूत काढल्यानंतर आमदारांचा मान ठेवण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. मात्र
वाल्मिक कराडाबाबत टप्प्याटप्प्यानं कारवाई सुरू आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. बीड प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल असं वाटत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागरांनी पुन्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले होते आणि यावेळी खैरेंनी संजय शिरसाटांचं कौतुक केलं. संजय शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत असं वक्तव्य केल्यानं खैरेंचं मतपरिवर्तन झालं आणि विकासासाठी एकत्र आलोय असं म्हणत संजय शिरसाट यांनी छोडो कल की बातें गाण्याच्या ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या. मंत्री गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांच्या बडबडीमुळे सगळे लोक सोडून गेले. राऊतांना डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का असा टोला त्यांनी लगावला. निगुरीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यानं काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. शासनाला विचारणार आहे की गरिबाला गरीब जिल्हाच का दिला असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं. नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. दर मंगळवारी आमची बैठक होते, त्या बैठकीत मी त्यांना वक्तव्याबाबत विचारेन असं वक्तव्य करणं योग्य नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तर चर्चा करून गैरसमज झाला असल्यास दूर करू असंही अजित पवार म्हणाले. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र पुणे नाशिक रेल्वेचा नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यामुळे नाशिक रेल्वे मंजूर असलेल्या जुन्याच मार्गानं व्हावी यासाठी फडणवीसांसह दिल्लीत भेट घेणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. जरांगे पाटील 8व्यांदा कायदेशीर असंविधानिक मागणी करून उपोषणाला बसले. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केली. धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रताप सरनाईक यांना मिळाल्यानंतर पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचा फोटो काढण्यात आला. आधीच मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या तानाजी सावंतांच्या नाराजीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जळगावमध्ये जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला. निलेश पाटलांचं जिल्हाप्रमुखपद काढून विष्णू भंगाळे यांना दिल्यानं निलेश पाटील आणि विष्णू भंगाळे यांच्यात चांगलीच झुंपली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांनी त्यांची समजूत घातली अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. जळगावच्या आव्हाणे गावात गुलाबराव पाटलांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर आधारित ऐतिहासिक छावा या चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती संभाजीराजे एका दृश्यात नृत्य करताना दिसतात. हे वादग्रस्त दृश्य काढून टाकावं अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना केलं. अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव गायके या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 उभारण्यासाठी तसंच टर्मिनल्सचं काम पूर्ण करून हक्काच्या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सावंतवाडी स्थानकात आंदोलन करण्यात आलं. यात प्रवासी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत प्रशासनात जाब विचारली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी निदर्शन आंदोलन केलेलं आहे आणि पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेत मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं. अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली काही गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं गुंतवणूकदार आक्रमक झालेत. आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस स्टेशनसमोर साखळी उपोषण सुरू केलं. कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शाहू महाराज मैदानात ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी आंदोलकांनी केली. कोल्हापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलं. श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं दर्शन सुरू करण्यात आलं.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे. संबंधितांच्या खात्यावर 113,47,00,000 रुपये वर्ग करण्यात आलेत आणि त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळालेला आहे. प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढल्यानं दरातही वाढ झाली आहे. बुऱ्हाणपूर बाजारात केळीला 2,575 रुपयांचा दर मिळाला. देहू-रोडच्या किवळे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे आणि दरम्यान या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणेंनी भेट देत आपला पाठिंबा दिला. शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं ते रद्द करण्यात यावं अशी मागणी जी ती करण्यात येते आणि या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मंजूर केलेला. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले. अजित पवारांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रहार संघटना आज राज्यभर भीक मागो आंदोलन करणार आहे. नांदूरच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली. माहूरच्या ठाकूरबुवा यात्रेदरम्यान ही घटना घडलेली. दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्यावर पर्यटकांनी सुट्ट्यांनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. खांदेरी उंदेरी किल्ला पर्यटकांनी गजबजून केला. भुसावळच्या हातनूर धरणात मागील वर्षीच्या तुलनेत 4% कमी पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली. दरम्यान पाणीसाठा कमी असला तरी तालुक्यातील पाणी पुरवठ्यात कुठलीही अडचण भासणार नाही. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड इथे एकाच रात्री 3 घरं फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. बीडमध्ये दत्तात्रय भरणेंच्या ताफ्यासमोर तरुणांना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तरुणाला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. बीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी तरुण आक्रमक झाला होता. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एका नागरिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोकुळ पाटील असे या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांना मारहाण झाली होती. दरम्यान या प्रकरणी पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आळंदीच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका महाराजाने विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी किरण महाराज ठोसर याला अटक करण्यात आली. जालन्यातल्या वाटूर इथे पोलीस चौकी समोरच एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आणि ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गावातील व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा वाद झाला होता आणि त्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आणि दोन्ही आरोपींकडे बनावट कागदपत्र आढळून आली आहेत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागलेले. आरोपीने गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केले आणि यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा, कपडे पोलिसांनी जप्त केले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून हा ब्लॉक घेणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येईल. त्यामुळे वाहतुकीत बदल करता येणार आहे.